नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण अगदी 10 मिनिटांमध्ये बनले जाणारे झटपट असे चिरमुरे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तुम्ही इथे हे लाडू पाहू शकता। अगदी विकतचे लाडूही या लाडवांपुढे फिके पडतील इतके हे भन्नाट बनले जातात। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवर कढई गरम करून घेतली। आता त्याच्यामध्ये वाटीने मोजून इथे मी 3 वाटी चिरमुरे घेतलेले आहेत। हे थोडेसे नरम पडले होते म्हणून इथे मी गरम करून घेणार आहे। तुमच्याकडे जर बाजारामधून आणलेल्या कुरकुरीत जर असतील तर तुम्हाला इथे गरम करण्याची अजिबात गरज नाही। चिरमुरे छान असे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला मंद आचेवर असे परतून घ्यायचे आहेत। तर आता आपण 2 मिनिटांनंतर चेक करूया। तर इथे तुम्ही पाहू शकता अजून आपल्याला पाहिजे तितके हे कुरकुरीत बनले गेलेले नाहीत। आता पुन्हा 2 मिनिटं आपण छान असे कुरकुरीत होईपर्यंत परतून घेऊया। तर इथे पुन्हा 2 मिनिटांनी आपण चेक करूया। तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान असे कुरकुरीत चिरमुरे इथे तयार झालेले आहेत। चिरमुरे बाजूला ठेवूया। पुन्हा त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे। तुपामध्ये गूळ घातल्यानंतर हा परतून घ्यायचा आहे। गूळ छान आपल्याला वितळवायचा आहे, त्यामुळे मंद गॅसवर छान असा गूळ वितळून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण गूळ वितळला गेलेला आहे, पण आपल्याला हा गूळ छान असा शिजवून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा घट्टसर असा गोळा बनला जाईल। तर इथे पुन्हा 2 मिनिटं गूळ छान शिजवून घेतला आणि आता इथे गार पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडासा गूळ घालायचा आहे आणि त्याची व्यवस्थित अशी गोळी बनवून घ्यायची आहे। जर ती छान अशी गोल गोळी बनली गेली तर समजायचा की आपला पाक इथे तयार झालेला आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता पाक अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे। तर आता ह्याच्यामध्ये घालायचे आहेत चिरमुरे। चिरमुरे घातल्यानंतर गॅस पूर्णपणे बंद करायचा आहे आणि आता व्यवस्थित अशा गुळामध्ये चिरमुरे मिक्स करून घ्यायचे आहेत। इथून पुढची जी प्रोसेस आहे ती संपूर्णपणे फास्ट आपल्याला करायची आहे, नाहीतर काय होतं हे जर मिश्रण गार झालं तर तसंच ते घट्टसर होऊन जातं। त्याच्यामुळे संपूर्ण गूळ व्यवस्थित चिरमुऱ्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे। आता इथे मी एक ताट घेतलेला आहे, त्याच्यामध्ये संपूर्ण हे मिश्रण जे आहे ते काढून घेऊया। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कढईमध्येच हे मिश्रण ठेवून लाडू बनवू शकता। आता एका प्लेटमध्ये गार पाणी घेतलेलं आहे, हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे। हे लाडूचं जे मिश्रण आहे ते हातावरती घेऊन छान असे लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहेत। अगदी झटपट बनले जातात, तुम्ही इथे पाहू शकता। अगदी गोल गरगरीत कुरकुरीत असे हे चिरमुऱ्याचे लाडू बनले जातात। तर याच पद्धतीने संपूर्ण लाडू आपण बनवून घेणार आहोत। बनवलेला लाडू एका प्लेटमध्ये ठेवून देऊया आणि इतरही लाडू बनवून घेऊया। तर इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण लाडू आपण इथे सेम पद्धतीने बांधून घेतलेले आहेत। अगदी छान कुरकुरीत लाडू बनले गेलेले आहेत। जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही अशा छान छान रेसिपी पाहता येतील। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीही घरी एकदा नक्की ट्राय करा। अगदी 2 ते 3 साहित्यामध्ये हे लाडू बनले जातात आणि अगदी झटपट बनतात। तर असे लाडू बनवून तुम्ही 15 दिवसासाठी ठेवू शकता। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।